आपण पाठ क्रमांक 3 मध्ये नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म याविषयी आपण अभ्यास केला. आज आपण प्रकरण 4 हवेचा दाब याविषयी अभ्यास करणार आहोत. आता तुम्हाला हवेला वजन असते हा प्रयोग तुम्ही केलेला असेल. मग तुमच्या असं लक्षात आलं असेल की फुग्यामध्ये जी हवा आहे, फुगलेल्या फुग्याची बाजू खाली गेली त्याचा अर्थ असा होतो की हवेला वजन असते. या ज्या वस्तूला वजन असते त्या खाली वस्तूंवर दाब पडतो आणि वातावरणातील हवेचा दाब जो आहे तो भूपृष्ठावर पडत असतो आणि पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य यांसारख्या घडामोडी ह्या घडत असतात. मग ह्या ज्या घडामोडी घडत असतात त्याची जी कारणं आहेत ती कारणं प्रामुख्याने कोणती आहेत तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. पृथ्वीवरील हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य यांसारख्या अनेक घडामोडी घडत असतात. आता या घडामोडी घडत असतात, मग त्याची काही कारणं आहेत. पहिलं जे कारण आहे ते हवेचा दाब पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. हवेचा दाब पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. दुसरं जे आहे हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे जे प्रमाण आहे हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करत असतात. म्हणून प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करत असतात. यामध्ये
प्रदेशाची उंची आणि हवेचा दाब. तर हवेतील धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. म्हणजे उंची वाढत जाते तसे हे प्रमाण काय होतं, कमी होत जातं. म्हणजे भूपृष्ठापासून जसजसं उंच जावं तशी हवा ही काय होत जाते, विरळ होत जाते. परिणामी हवेचा दाब हा उंचीनुसार कमी होत असतो. मग हवेचे तापमान आणि हवेचा दाब यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, तर त्यांनी एक प्रयोग सांगितलाय. हवेत उंच जाणारा जो आकाशकंदील तुम्हाला माहिती असेल, तो आकाशकंदील घ्यायचा. साधारणपणे 5 मीटर लांबीचा साधा दोरा बांधायचा की जेणेकरून तो तुम्हाला परत खाली आकाशकंदील तो आणता येईल. मग आकाशकंदिलाच्या पाकिटावर लिहिलेल्या सूचनांप्रमाणे आकाशकंदील काळजीपूर्वक तो उघडायचा आहे आणि मग त्यामध्ये मेणबत्तीची जी वात असते, मेणबत्ती जी असते ती लावायची आहे. मग त्याचं निरीक्षण करायचंय. मग काही वेळाने आकाशकंदीलला जो बांधलेला दोरा आहे त्या दोऱ्याच्या साहाय्याने तो आकाशकंदील खाली घ्यायचा आणि त्यातील मेणबत्ती विझवायची आहे. मग हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की आकाशकंदिलातील हवा मेणबत्ती पेटवल्यावर उष्णतेने गरम होऊ लागते. आकाशकंदिलातील जी हवा आहे ती मेणबत्ती पेटवल्यानंतर उष्णतेने गरम होऊ लागते आणि ती गरम हवा प्रसरण पावते, हलकी होते आणि वाऱ्याच्या दिशेने जाऊ लागते. त्यामुळे आकाशकंदील आकाशाच्या दिशेने उचलला जातो आणि निसर्गातही तसंच घडत असतं. मग तापमान आणि हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. जेथे तापमान जास्त आहे तेथे हवेचा दाब हा कमी असतो आणि जास्त तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण पावते, हलकी होते आणि जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते आणि सदर प्रदेशातील हवेचा जो दाब आहे तो कमी होतो. तापमानाचे पट्टे आणि हवेचे पट्टे, दाबपट्टे जे आहेत त्यांचा परस्परांशी संबंध असतो. परंतु तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो, तर हवेच्या दाबाचे पट्टे हे कमी रुंदीचे असतात. समशीतोष्ण कटिबंध ते 66°30 अक्षवृत्ताच्या दरम्यान, त्या मानाने हवेच्या दाबपट्ट्यांना अक्षवृत्तीय विस्तार मर्यादित असतो आणि तो सर्वसाधारणपणे 10° अक्षवृत्त इतका आपल्याला पाहायला मिळतो. मग तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावरही होत असतो आणि पृथ्वीवर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाच्या दरम्यान क्षितिज समांतर दिशेत हवेचा कमी आणि जास्त दाबाचे हे पट्टे निर्माण होत असतात. मग यामध्ये पृथ्वीवरील हवादाब पट्टे आणि ग्रहीय वारे, मग जिथं उपध्रुवीय कमी दाबपट्टा आहे तिथं ध्रुवीय वारे हे निर्माण होतात आणि मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा आहे तिथं पश्चिमी वारे निर्माण होतात आणि विषुववृत्तीय कमी दाबपट्टा जिथं आहे तिथं पूर्वीय वारे हे निर्माण होत असतात. आणि त्यामध्ये 25° ते 35° या दरम्यान मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्टा असेल तिथं पूर्वीय वारे आणि 55° ते 65° या ठिकाणी उपध्रुवीय कमी दाबपट्टा तिथं पश्चिमी वारे आणि ध्रुवीय जास्त दाबपट्टा जिथं आहे तिथं ध्रुवीय वारे हे आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये कटिबंध जे आहे त्यामध्ये तापमान पट्टे जे आहेत त्यामध्ये शीत कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध, उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध असे 2 आपल्याला या कटिबंधाचे 2 भागात रूपात आपल्याला केलेले आढळतात. त्यामध्ये विषुववृत्त जे आहे ते मध्यभागी असतं आणि उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे 90°च्या दरम्यान असतं आणि शीत कटिबंध वरच्या भागात जो आहे तो 66° उत्तर, 23° उत्तर आणि विषुववृत्त हे 0°वर असतं. मग याप्रमाणे हे तापमान पट्टे निर्माण होत असतात. यामध्ये आपण जर भूपृष्ठावरील दाबपट्टे जे पाहिले त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे
विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. तर यामध्ये भूपृष्ठावरील जे दाबपट्टे आहे, सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी जी उष्णता आहे ती असमान आहे. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे तापमानाचं जे वितरण असतं ते असमान असतं आणि प्रथमतः तापमान पट्टे तिथं निर्माण होतात. मग तापमान पट्ट्याच्या पार्श्वभूमीवर या दाबपट्ट्यांची निर्मिती होते. त्यामध्ये पहिला जो आहे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. मग संपूर्ण पृथ्वीचा जर विचार केला तर कर्कवृत्त ते मकरवृत्त या दरम्यान जी सूर्याची किरणं जी आहेत ते लंबरूप पडलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामुळं या भागामध्ये तापमान जास्त असतं आणि त्या प्रदेशातील हवा ही तापते, प्रसरण पावते आणि हलकी होऊन ती आकाशाकडे जात असते. मग ही जी क्रिया आहे ही क्रिया ही सतत घडत असते आणि त्यामुळं या प्रदेशाच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच 0 ते 5 अंश उत्तर दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान या हवेचा कमी दाबाचा पट्टा हा निर्माण होत असतो. आता दुसरं जे आहे ते आहे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचावर गेल्यावर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर आणि दक्षिण दिशेत ती वाहू लागते. उंचीवरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते आणि जड झालेली हवा उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. परिणामी उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान ती जमिनीच्या दिशेने खाली येते. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धात मध्ये या 25 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ही जी हवा असते ही कोरडी असते आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये पाऊस हा पडत नाही. परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात. मग मध्य अक्षवृत्तीय दाबाच्या पट्ट्यामध्ये वाळवंटाचा जो भाग आहे तो आपल्याला बहुतेक प्रमाणात पाहायला मिळतो, कारण तिथे हवा ही कोरडी असते आणि त्याचा परिणाम त्या प्रदेशामध्ये पाऊस पडत नाही. पुढचा आहे उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे. यामध्ये पृथ्वीच्या ध्रुवाकडे जाणारा भाग हा तौलनिक दृष्ट्या वक्राकार असतो आणि त्यामुळं या ध्रुवाकडील जे प्रदेशाचं क्षेत्र जे आहे ते कमी होत जातं आणि यामुळं वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात ती वारे बाहेर पडत असतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणमुळे ती जी परिवलनाच्या गतीमुळं ती जी हवा आहे ती बाहेर फेकली जाते आणि तिथं हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि हा परिणाम 55 ते 65 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा आहे ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे. चौथं तर यामध्ये दोन्ही ध्रुवीय देशात वर्षभर हा जो तापमान आहे तो जे तापमान आहे ते 0 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असते. परिणामी त्यामुळं तेथील हवा ही काय असते, थंड असते. ध्रुवीय प्रदेशात पृथ्वीपृष्ठाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. त्यांना ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असं म्हटलं जातं आणि ही स्थिती 80 अंश ते 90 अंश उत्तर आणि दक्षिण या अक्षवृत्ता दरम्यान आपल्याला पाहायला मिळते.
सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रिया जेव्हा होत असतात तेव्हा पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा जो कालावधी आहे आणि त्याची जी तीव्रता आहे ती विषुववृत्तापासून उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या दरम्यान बदलत जाते. तापमान पट्टे आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या ज्या दाबपट्टे जे आहे त्यांच्या स्थानामध्ये हा बदल होत असतो आणि हा बदल साधारणपणे उत्तरायणात 5 अंश ते 7 अंश उत्तरेकडे आणि दक्षिणायन यामध्ये 5 अंश ते 7 अंश दक्षिणेकडे असा होत असतो आणि यालाच हवा दाब पट्ट्याचे आंदोलन म्हणून ओळखले जाते. मग तापमान पट्टे आणि हवा दाब पट्टे यांच्यामध्ये महत्त्वाचा फरक कोणता आहे तर तो फरक म्हणजे तापमान पट्टे हे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जास्त तापमान आणि कमी तापमान असे दोन्ही याच्यात पसरलेले असतात. हवादाब पट्टे सलग नसून कमी जास्त हवादाबाची क्षेत्रे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जाताना वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला ही आढळून येतात. मग परिणाम काय होतं? हवेच्या दाबाचे परिणाम. हवेच्या दाबाचे परिणाम. वाऱ्याची निर्मिती, दुसरं वादळे निर्माण होतात. तिसरं आरोह पर्जन्य निर्माण होते. हवेच्या दाबाचा श्वसनक्रियेवरही परिणाम होतो. आता यामध्ये परिणाम जे आहे हवेच्या दाबाचे परिणाम त्यामध्ये वाऱ्याची निर्मिती होते, वादळे निर्माण होतात, आरोह पर्जन्याची निर्मिती होते आणि हवेच्या दाबाचा श्वसन क्रियेवरही प्रामुख्याने परिणाम झालेला दिसून येतो. मग आपण ही हवेच्या दाबाचे परिणाम पाहिले. आता आपण समदाब रेषा याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये समान हवेचा दाब असलेली जी ठिकाणे आहे ती ठिकाणे ज्या रेषाने नकाशावर जोडलेली असतात त्यांना त्या रेषेला समदाब रेषा असे म्हटले जाते. म्हणजे समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला
समदाब रेषा असे म्हणतात. आता समदाब रेषा ज्या आहेत त्यामध्ये त्यांनी एक आकृती दिलेली आहे. त्यामध्ये जागतिक हवादाब वितरण वार्षिक सरासरी हवादाब मूल्य मिलीबारमध्ये त्यांनी दिलेलं आहे. मग समदाब रेषाचं स्वरूप कसं आहे, कमी किंवा जास्त हवेच्या दाबाचे जे प्रदेश आहे किंवा त्याचा अक्षवृत्तीय विस्तार हा कसा आहे, खंड आणि महासागर या भागामध्ये समदाब रेषांची दिशा कशी आहे, त्यामधील अंतर किती आहे, दक्षिण आणि उत्तर गोलार्धातील समदाब रेषांची तुलना ही कशा प्रकारे केलेली आहे. मग तुम्हाला हेही माहिती असणं आवश्यक आहे की समुद्र सपाटीवर हवेचा दाब जो असतो तो 13.2 मिलीबार इतका आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने आपण आज हवेचा दाब, त्यामध्ये आपण प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि हवेचा दाब यामधील फरक, भूपृष्ठावरील दाबपट्टे, त्यांचे हवेच्या दाबाचे परिणाम आणि समदाब रेषा याविषयी अभ्यास केला. तर हवेचा दाब हा जो आहे तो मिलीबार या एककामध्ये मोजला जातो. या एककात मोजला जातो. त्यासाठी हवा दाब मापक हे उपकरण वापरले जाते. आणि पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या दाबाची जी नोंद आहे ती या उपकरणाद्वारे केली जाते. आणि आपण तापमान वितरण नकाशा जो आहे आणि या पाठातील हवा दाबाचा वितरण नकाशा, आता तापमान वितरण नकाशा हा तुम्ही इयत्ता 6वी मध्ये शिकलेला आहात, त्याचा अभ्यास केलेला आहे. तर या पाठातील हवा दाब वितरण नकाशाचा एकत्रित अभ्यास करायचा आहे. या दोन्ही नकाशाचा इयत्ता 6वीतील तापमान वितरण नकाशा आणि इयत्ता 7वीतील हवा दाबाचा वितरण नकाशा याचा एकत्रित अभ्यास करायचा आहे. आणि त्यातून तापमान आणि हवा दाब यातील जो सहसंबंध आहे तो तुम्हाला शोधायचा आहे आणि तो तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. तर आज आपण या विषयाचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण हवेचा दाब, प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि तसेच हवेचा दाबाचे परिणाम आणि समदाब रेषा आणि हवेचा दाब कोणत्या एककामध्ये मोजला जातो, तर मिलीबार या एककात मोजला जातो आणि त्यासाठी हवा दाब मापक हे उपकरण वापरले जाते. त्याचप्रमाणे आपण आज भूपृष्ठावरील जे दाबपट्टे आहे त्यामध्ये आपण विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे, उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे आणि ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे याविषयी आपण अभ्यास केला. तर अशा प्रकारे आपण आज जसं तुम्हाला सांगितलंय की तापमान वितरण नकाशा आणि हवादाब तापमान
हवादाबाचा वितरण नकाशा यामधील सहसंबंध तुम्ही शोधून काढायचा आहे आणि तो तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आपण आता पुढील प्रकरणामध्ये प्रकरण 5 वारे याविषयी अभ्यास करणार आहोत. कर रे स्टॉप. वैभव स्टॉप करते.